मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला मोठे यश मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत पोहोचले। मराठा समाजाकडून जरांगेंचं जोरदार स्वागत झालं। अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची विजयी रॅली काढण्यात आली, तर गावकऱ्यांकडून गुलालाची उधळण करण्यात आली। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील मराठा आरक्षणावरती भाष्य केलं। ते जे म्हणतायत की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही, तर त्यांनी ओबीसींना समजावून सांगावं आरक्षणाला कसा धक्का लागला नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। तसंच एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं, असा सल्ला पंकजा मुंडेंनी जरांगेंना दिला। मराठा आंदोलनातून मराठा समाजाच्या पदरामध्ये फारसं काही पडल्याचं वाटत नाही। आजचा जी.आर. म्हणजे मराठा समाजाची फसवणूक असल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केलाय। आणि हा जी.आर. कायद्याच्या कसोटीमध्ये बसणार नाही, कारण सगळे सोयरे हा शब्दच कायद्याच्या कसोटीमध्ये टिकणारा नाही, असा दावा गायकवाडांनी केला। मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं अध्यादेश काढला। हा जरांगे पाटील यांच्या लढाईचा विजय असून जरांगे प्रामाणिक आणि निष्ठावंत असल्याचं म्हणत खासदार इम्तियाज जलील यांनी जरांगे पाटलांचं अभिनंदन केलं। मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आपण जरांगेंच्या सोबत असल्याचं जलील यांनी स्पष्ट केलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये महिला काँग्रेसच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह अन्य स्थानिक नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि दुपारच्या सुमारास हा मेळावा पार पडणार असून त्यासाठीची तयारी करण्यात आली आहे। मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण सुरूच राहणार आहे। राज्य सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या तरी मागासवर्ग आयोगाकडून 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण सुरूच राहणार आहे, अशी स्पष्टोक्ती राज्य मागासवर्ग आयोगानं दिली। शाळेच्या परिसरात पान मसाला विकणाऱ्या दुकानांवरती पालिकेनं कारवाई केली। कल्याण पश्चिम भागातील शाळेच्या परिसरात अवैध पान टपरे असल्यामुळे पालिकेनं ही कारवाई केली आहे। ठाकरे गटाचं मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटना बांधणीसाठी ठाकरे गटानं पदयात्रा काढली। लेकर मशाल शिवसेना की हर भूत तक जाएंगे, करो मेहनत से तयारी, एक बार ठाकरे सरकार बनाएंगे, असा नारा देत ठाकरे गटाच्या वतीनं तुळजापूर ते मुंबई ही पदयात्रा काढली आहे। धाराशिव बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाकडे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पाठ फिरवली आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानक बांधकामाचे कुदळ मारून प्रतिकात्मक भूमिपूजन केलं। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे तुळजापुरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दूरदूरहून नागरिक तुळजापूरमध्ये आलेले आहेत आणि वाढणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं व्हीआयपी दर्शन सेवा ही सुरू केली आहे। कल्याण शिळे रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनातून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकानं पट्टेरी वाघाचं कातडं जप्त केलं आणि या प्रकरणी जळगाव धुळे भागातील 2 जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती पालघर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये 7 पादचारी पूल आणि 3 फ्लायओव्हर ब्रिजचं भूमिपूजन पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते पार पडलं। अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी मान्य झाल्यानं नागरिकांनी दिलासा व्यक्त केला। मीरा रोड परिसरातील बुलडोझर पॅटर्न ही हुकुमशाही प्रवृत्तीची सुरुवात असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। भाजप जातीय तेढ निर्माण करत असल्याची देखील टीका नाना पटोलेंनी केली। शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांना धमकीचा ईमेल आलाय आणि मातोश्री विरोधात बोलू नका असा उल्लेख या ईमेलमध्ये आहे। दरम्यान ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष विचारे यांच्या नावानं धमकीचा ईमेल आल्याची माहिती मिळाली आहे। छत्रपती संभाजीनगरातील प्रियदर्शनी शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका अंतर्गत प्री फॅब्रिकेटेड कंटेनर अभ्यासिकेचं उद्घाटन पार पडलं। पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते या अभ्यासिकेचं उद्घाटन करण्यात आलं। या अभ्यासिकांसाठी 10 कोटींचा निधी देण्यात आला होता। श्री मांढरदेवी काळूबाई यात्रेनिमित्तानं पुरंदर तालुक्यातील भिवरीमध्ये खासदार केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यात सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंनी प्रमुख उपस्थिती लावली। दरम्यान त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचं वाटप केलं गेलं। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनी शिंगणापूरमध्ये दर्शन घेतलं। संजय राऊत नगरच्या दौऱ्यावरती असून उद्या ठाकरे गटाचा मेळावा पार पडणार आहे। दरम्यान सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजाचं समाधान झालं आणि त्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया राऊतांनी दिली।
अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील हिवरखेडमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली। 3 ते 4 सिलेंडरचा स्फोट झाल्यानं हॉटेलमधील जवळपास 10 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। डोंबिवली पूर्व भोईरवाडी खंबलपाडा परिसरामध्ये एका महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली। सासूसुनेच्या वादाचं रूपांतरण हाणामारीत झालं आणि या हाणामारीमध्ये या संबंधित महिलेला दुखापत झाली असून या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या 10 वर्षांमध्ये मध्य प्रदेशात अनेक चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या 4 कुख्यात आंतरराज्यीय सराईत दरोडेखोरांना अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं इंदोरमधून अटक केली। अकोला, अमरावती, मलकापूर, मुक्ताईनगर, भुसावळ भागामध्ये 5 महिन्यात वाहन चोरी आणि जबरी चोरी केल्याचे गुन्हे या चौघांवरती दाखल आहेत। महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स म्हणजेच एनसीसी संचालनालयानं प्रतिष्ठेच्या प्रधानमंत्री बॅनरचं सलग 3ऱ्यांदा देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकावलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। प्रजासत्ताक दिनानिमित्त एहसास या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथे उर्दू साहित्य, संस्कृती आणि संगीताचा कॅलिडोस्कोप रंगला। शायरी, गझल, कव्वाली आणि सूफी संगीताचं सादरीकरण या कार्यक्रमात झालं। अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं।